या बसा. दंड नाही बदल. चला म्हटलं पूर्ण भेटू. गुरु आमचे मोठे गुरु आणि गुरु नाही आम्ही फक्त एक दादा. तर गुरु आता जे चालू आहे आजच्या तुम्ही जीवनामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये तर तुम्ही तुमच्यात जे परिवर्तन घडलं त्याच्यावरती थोडं सांगा दादा. परिवर्तन म्हणजे कसं तुम्हाला म्हणजे आम्ही सांगण्याचं कारण म्हणजे की आमचं जीवन जो हे आहे की जेव्हा आम्ही प्रपंचिक होतो तर प्रपंचिक असताना आम्हाला डोळ्यासमोर वाईट गोष्टी असतात. वाईट गोष्टी म्हणजे याचा विचार लागलो की हे जीवन आपलं नाही. हे वाईट गोष्ट म्हणजे असं शिकायला भेटलं की कोणीच कोणाचं नाही आणि मारहाण मारामारी टोळाटोळी आणि हिस्सा हे काय भांगडे हे काय समजू लागत नाही. आणि नॅचरल जीवन मध्ये माणसानं जर आलं तर वेळ आलं तर आनंद आहे आणि एकांत. आणि ह्या जीवनामध्ये जेव्हा जगताना विचार करू लागलो की असं काय आहे जीवनामध्ये की लोकांनी फक्त माणुसकी नाही देत, माणुसकी देत नाही की हे लोक लावतात माणुसकी नाही म्हणजे हे माणुसकीचा धर्म नाही. आणि जेव्हा मी चालत वागताना फिरताना पाहावं लागलो की कसे कसे प्रकारचे लोक आहेत या जगात. कशा प्रकारचे तुमच्या पद्धतीने आमच्या प्रकार आणि आमच्या मदतीने आम्ही सांगू शकतो की लोक कसे आहे की आजकालचा काळ असा आहे की लोक सगळ्यात जो भाव आहे देहाचा त्याचा नक्कीच सगळा जीवाचा भाव आहे. एका आईच्या पोटी जन्माला सगळा भाऊ हा सगळा भाऊचा वैरी झाला पण नंतर तोच भाऊ त्याच्या गुन्हा करू लागला, त्याला मारू लागला, त्याला तोडू लागला. हे जीवन जगताना हे असं जीवन नाही आपलं. आणि त्या जीवनामध्ये लोकांची परिवर्तन असं होतं की जो कोणाचं चांगलं होतं तर त्या लोकांना मागे घ्यायचं आणि आर्थिक परिस्थिती त्यांना काही मदत करत नाही. आणि जे असे चांगले लोक आहे लोक त्याच्यासोबत जातात, गरीब लोकांना ते लोक असं टाकून देतात. तर माझं तात्विक सिद्धांत म्हणजे तात्विक मताने मी या गोष्टीला विराम आणि त्या गोष्टीला अनुसरून त्या गोष्टी विचारतात की या गोष्टी वेगळ्या आहेत की आपला या गोष्टी आपण जीवन जगायचं तर वेगळं जगायचं. कारण जीवन हे आपलं नाही. वेगळं म्हणजे कसं? वेगळं म्हणजे कसं की एकांत. कारण आपण जे जीवन जगतो एकांत का जगावं की माणसाला सात्विक बुद्धी तरी राहील या लोकांपेक्षा दूर राहिल्यावर. पण कधी कधी एकांतामध्ये असे वेगवेगळे विचार पण येतात ना. मग विचार येतात ना मग त्याच्यावर आपल्याला म्हणजे विचार करून आचार करावा लागतो. आचार म्हणजे आपण सर्व गोष्टी करताना की आपण सात्विक अन्न खाल्लंच पाहिजे, सात्विक येऊन राहिलं पाहिजे आणि सात्विक गोष्टी केल्या पाहिजे सात्विक माणूस राहतो. जर नाहीतर आपण जर काही करू लागलो जुना लावते पान खाऊ दे या गोष्टी चालत नाही. तर आपल्यामध्ये आपण स्वतः म्हणजे जर आपण करू लागलो तर या गोष्टी शक्य नाही. तर आपल्याला मताला चांगलं विचारण्यासाठी एखादी धार्मिक गोष्टी किंवा देवधर्म किंवा त्याच्यावर आचार आणि त्या गोष्टीचा अभ्यास त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणं म्हणजे मनोदमन, देहदमन आणि इंद्रिय दमन या गोष्टी घडल्या तर तुमचं जीवन सक्सेस आहे. आणि नंतर तुम्हाला सांगतो मी या जो प्रपंचिक लोक जगताय यांचं जीवनात काही फायदा नाही. कारण ते जीवन जगताय काय एक जीवन जगताय पण ते पाणी जसं वाहतं ना पण पाण्याला जागा भेटते तर वाहतं पण पाण्याला जागा भेटत नाही म्हणून ते वाहत नाही. तर कधी पाण्याला पूर येताना जागा पाहिजेलच जीवन जगताना. तर कधी माणसाने उद्धार आपल्या जीवनामध्ये आपण जीवनामध्ये आलोय तर आपण वाहताना उद्धार करून घ्या हे देवाचं सांगणं आहे. आणि तात्विक माझ्या मतात सुद्धा हे म्हणणं आहे की माणसानं कधी बी जन्माला आलाय तर आपण कशासाठी जन्माला आलोय हे विचार तरी केला पाहिजे. आणि विचार करताना की मनुष्य देहामध्ये आपण किती नरक होऊन आलोय याची तरी आपल्याला काहीतरी जाणीव पाहिजे. कारण आपण देवाने आपल्याला जन्म दिला म्हणजे कसा की वेगळा दिला जन्म. की जन्म म्हणजे काय की जन्म आपल्याला की प्रपंचामध्ये सुख दुःख भोगण्यासाठी जन्म नाही की आपला जीवाचा उद्धार करून घेणं म्हणजे आपला जन्म झाला. आणि हा जन्म परमेश्वराने या सर्व 81 कोटी सवाल माफ करा की आपण याच्या पलीकडे या देवतेच्या पलीकडे आपला जन्म पती परमेश्वर आपल्याला शोधण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाहायला येतात. तर आपण ह्याचा जन्माचा उद्धार म्हणजे ह्या जन्मी कलियुगात उद्धार केला पाहिजे तेव्हा आपला जीवाचा उद्धार आहे. नाहीतर येणे अन्यथा आपला उद्धार नाही. का
की उद्धार जर तुम्हाला जर आता तुम्ही देवतेची भक्ती करणार तर उद्धार होणार नाही, तुम्हाला फक्त फळ होईल. तर उद्धार कसा होईल? तुम्ही जर कोणाची परमेश्वराची जर भक्ती केली तर तेव्हा उद्धार होईल. आणि उद्धार करताना की तुमच्याकडे भक्ती नाही पण शास्त्र झालं पाहिजे, शास्त्राचं तुमची भक्ती होईल. जसं ज्ञानीनं वैराग्य काय काम आहे, म्हणजे ज्ञान तरी पाहिजे त्या गोष्टीला की आपण कशी भक्ती करावी. तर कमीत कमी आपण चांगला जिज्ञासू माणसाकडे जाऊ, एखादी जर मानवपंथ साधकाकडे जाऊ किंवा साधू संतांकडे जाऊ, आचार्य मंत्राकडे जाऊ, विचारपूस करून आपला धर्म पुसून त्या धर्मावरून तल्लीन राहू. आणि त्या धर्माची जेव्हा अभ्यास करणार, जेव्हा शास्त्र निरूपण करणार, जेव्हा शास्त्र जेव्हा झाल्यावर माणसाला समजणार की हा धर्माविषयी मोठा काही नाही. कारण का या ठिकाणी आचार विचार आणि नंतर हा ठिकाणी परमेश्वर शोधण्याचा मार्ग म्हणजे महानुभव, असा महानुभव करतो. आणि जेव्हा मला माहित पडलं मी ह्या पंथाला अनुसरलो आणि पंथाला अनुसरलो का की या प्रपंचामध्ये पाव लागलो की हे वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. या ठिकाणी आपला जन्म नाही, या ठिकाणी हा वेगळा जन्म, या ठिकाणी फक्त कोणाचा जन्म आहे? ज्या माणसाला स्वतःचा विचार नाही त्याचा हा जन्म आहे. तर माणसाने काहीतरी जन्माचा उद्धार का करावा की या प्रपंचामध्ये राहून की माणसाला कमीत कमी आपण एक क्षण तरी आपण देवाला दिला पाहिजे की आपली बुद्धी कमीत कमी एक शांत चित्ताने आपण विचार करून त्या गोष्टी की आपल्या जीवनाचं कसं होईल. की आपण जर असंच जगत चाललो तर आपण पाणी भरून मरून जाणार हा, आणि पाणी भरून मेला ही गमत होईल नाही. तर भल्या माणसाने आपण या जीवनाचा उद्धार करून घ्यायला पाहिजे या जीवन जगताना. कारण देवाने आपला जन्म लाख मुलाचा अनमोल जन्म दिला आहे, या जीवाचं काहीतरी भाग्य उतरून घ्या. याच्यासारखा जन्म नाही आहे. प्राणीला बोलता येते, मुख्या प्राण्याला बोलता येते, तुम्हाला तो सांगू शकत नाही त्याला दुःख काय आहे. तर तुम्हाला परमेश्वराने मनुष्य देह दिलाय, पण त्याच्यावर तुम्ही एक म्हणजे काहीतरी जीवाचा म्हणजे अनुभवाचा व अनुभवानुसार तुमचा उद्धार करून घ्या. हे जीवन तुमचं हाती महत्वाचं आहे आणि या जीवनामध्ये तुमचा उद्धार झालाच पाहिजे. नाहीतर अन्यथा तुम्ही नरक भोगून तुमचं जीवन असंच वाहत राहील आणि येण्याचा तुमचा उद्धार होतो का नाही होतो हे सांगता येत नाही. तुमचा उद्धार फक्त तुम्ही परमेश्वराचे भक्त झाले तेव्हा उद्धार होईल असं होणार नाही. असे जीवन आहे दादा. कारण हे जीवन भरपूर वेगळं आहे. कारण आपण स्वतः डोळ्याने पाहतो कोण कसं मरतं, कोण कसं जातं, कोण फाशी घेतं. कारण हे जीवन नाही. अरे देवाने आपलं लाखोचं जीवन दिलंय तर चांगलं जगून जा. हे जगण्यामध्ये देवाने तुम्हाला उद्धार करायचं काय दिलंय तर तुम्ही वाईट जीवन जगू नका, तुम्ही चांगलं जीवन जगा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आज खूप मस्त वेळ झाला आणि आमचे कीर्तन समितीचे डायरेक्टर याचे सुद्धा आम्हाला आज फार मोठ्या उत्साहानं या मंदिरावर शिवरावस्थान वडगाव सत्यकसाई मंदिर महानगरपंथीय या ठिकाणी आल्यावर त्यांचा आनंद गगनात भावेना या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ आमची शूट केली, त्याबद्दल त्यांच्या मनापासून स्वागत. तसे आमचे इष्ट श्री परमपूजनीय श्री आमचे संत मुनी मानेकर, आमचे परमपूजनीय आदरणीय श्री ताई म्हणजे आमचे पुष्पाबाई मानेकर आणि आमचे आजी असं आमचे ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओसाठी आले त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सहकार्य व देवाचे कार्य घडत राहो. माझ्या या परमेश्वरासाठी हीच प्रार्थना करतो तुम्हाला या जीवनामध्ये यश मिळो. धन्यवाद. महाराज तुम्ही जो वेळात काढून जो आशीर्वाद दिला आम्हाला, हा तुमच्या शब्द रूपाने असा दिला त्याचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल. नक्की म्हणजे तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला यश आले. दंड.